नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं वैभव शेट्टी स्पीच ऑफिशियली या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतोय. चला तर मित्रांनो, आज पाहूया एका महान पुरुषाची महाकथा. तर त्या महापुरुषाचं नाव आहे महामानव तथागत गौतम बुद्ध. तर मित्रांनो, महामानव तथागत गौतम बुद्ध एकदा जंगलाच्या दिशेने ध्यान करण्यासाठी जात होते. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन सहकारी मित्र सुद्धा होते. तर महामानव तथागत गौतम बुद्ध जंगलाच्या दिशेने जात असताना एक वाटेत खूप मोठा वृक्ष त्यांना दिसला आणि त्यांनी तिघांना ठरवलं की आपण ह्या वृक्षाच्या खाली बसून ध्यानाला सुरुवात करायची. महामानव तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचे दोन सहकारी मित्र हे ध्यानाला बसायला लागले. महामानव तथागत गौतम बुद्धांचा चेहरा त्यांच्या दोन सहकार्याकडे होता आणि त्या दोन सहकार्यांचा चेहरा महामानव तथागत गौतम बुद्धांकडे होता. तर बुद्ध हे ध्यानामध्ये मग्न होते आणि त्यांचे दोन सहकारी सुद्धा अगदी ध्यानामध्ये मग्न होते. मग त्यांचं 1-2 तास ध्यान चालत होतं आणि अगदी तिघं सुद्धा ध्यानामध्ये मग्न झाले होते. मग हळूहळू आभाळाचा गरजण्याचा आवाज या तिघांच्या कानावर पडायला लागला आणि त्याचबरोबर पावसाच्या सरी सुद्धा, पावसाचे थेंब सुद्धा यांच्या शरीराला स्पर्श करत होते. महामानव तथागत गौतम बुद्धांना समजलं की आता पाऊस पडतो आहे आणि यांच्या दोन्ही सहकार्यांना सुद्धा जाणवलं की पावसाचे थेंब आपल्या शरीरावर पडत आहेत. आभाळाचा गरजण्याचा आवाज, तितक्यात पाऊस आणि हळूहळू वाऱ्याच्या झुळका सुद्धा यायला लागल्या. थंडगार वाऱ्याची झुळूक ही महामानव तथागत गौतम बुद्धांच्या शरीराला स्पर्श करायला लागली. पाण्याचे थेंब शरीरावर पडायला लागले. पण यांच्या तिघांच्याही मनोमनी एकही संशय नव्हता की पाऊस पडतोय, वारा येतोय आणि गरजत सुद्धा आहे, म्हणून आपण ध्यानातून बाजूला व्हावं. बिलकुल नाही. तर ही तिघी सुद्धा ध्यानामध्ये अगदी मग्न होते. यांचं ध्यान अजून पुढचे काही तासोनतास चालत होतं. मात्र तोच वाऱ्याचा प्रवाह आणि पावसाचा प्रवाह वाढत होता. अगदी आभाळाचा गरजण्याचा आवाज, विजांचा कडकडाट या सगळ्यांचे आवाज त्यांच्या कानावर पडत होते. मात्र तिघही जण आपली जागची मूळ जागा सोडायला तयार नव्हते. महामानव तथागत गौतम बुद्ध स्वतःच्या ध्यानामध्ये एवढं मग्न झाले आहेत की आजूबाजूचं काही त्यांना कळत नव्हतं. महामानव तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचे दोन सहकारी हे स्वतःच्या महापंचभूतांना घेऊन स्वतःचं ध्यान प्रबल वाढवण्याचा प्रयत्न करत होते. महामानव तथागत गौतम बुद्धांचं ध्यान आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांचं ध्यान तासोनतास वाढत होतं. मात्र पावसाचा प्रवाह वाढत होता, विजाही कडकडत होत्या आणि आभाळ गरजण्याचा सुद्धा आवाज येत होता. पण मित्रांनो, तितक्यात झालं वेगळंच. एक खूप मोठा सर्प साप त्या झाडावरून खाली उतरला आणि महामानव तथागत गौतम बुद्धांच्या डोक्यावर फणा काढून बसला. एवढा प्रचंड मोठा फणा पाहून महामानव तथागत गौतम बुद्धांचे ते दोन सहकारी मित्र घाबरले आणि ध्यानामधून विचलित झाले आणि बाजूला सरकले. मित्रांनो, मात्र महामानव तथागत गौतम बुद्धांचं ध्यान विचलित झालेलं नव्हतं. एवढा मोठा सर्प झाडावरून खाली आलाय आणि महामानव तथागत गौतम बुद्धांच्या डोक्यावर एक छाया घेऊन, जशी छत्री उघडावी तशा छाया घेऊन तो सर्प मोठी फणी काढून महामानव तथागत गौतम बुद्धांच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळतो. तेवढा मोठा साप अवतीभोवती बुद्धांच्या पसरल्याला दिसायला लागतो. हे सगळं कारण, हे सगळं उघड्या डोळ्यांनी घडलेला प्रकार हे महामानव तथागत गौतम बुद्धांचे दोन सहकारी उघड्या डोळ्याने पाहतात आणि अगदी घाबरून जातात. पण महामानव तथागत गौतम बुद्ध हे थोडे सुद्धा विचलित होत नाही. मित्रांनो, याच्यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण कार्यरत किंवा कार्य करत असताना
अनेक संकट आपल्या अवतीभोवती येत असतात. मात्र त्या संकटांना आपल्याला मात करायला शिकलं पाहिजे किंवा मात करता आलं पाहिजे. जर आपण त्या संकटाला मात करता आलं, त्या संकटाला आपल्याला सामोरे जाता आलं, तर जगातील सगळ्यात मोठी ताकद आपल्याकडे निर्माण होईल आणि जगातील कोणतीच ताकद आपल्याला हरवू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, जे लोक ध्यानात होते ते एक छोटासा सर्प बघितल्याच्या नंतर घाबरून पळून गेले. त्यांचं त्यामधून काहीही भलं झालं नाही किंवा त्यांच्यासमोर कोणत्याही पद्धतीचं नाव किंवा कोणत्याही पद्धतीचं त्यांना यश मिळालं नाही. मात्र महामानव तथागत गौतम बुद्ध त्याच्यापासून विचलित झाले नाहीत, त्या ध्यानापासून दूर गेले नाहीत. म्हणून महामानव तथागत गौतम बुद्ध अर्थात गौतम बुद्धांच्या पुढे महामानव ही पदवी लावली आणि जगाच्या पाठीवर गौतम बुद्धांना आजही महामानव तथागत गौतम बुद्ध म्हणून ओळखल्या जातं. मित्रांनो, ही ख्याती, ही ताकद निर्माण करायची असेल तर स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रचंड ध्यान, प्रचंड ज्ञान कमवा. धन्यवाद.